अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींना आवडणारे नक्की पदार्थ कोणते आहेत. आणि त्याचबरोबर जर का तुम्ही 9 गुरुवार व्रत, 11 गुरुवार व्रत, पारायण किंवा नित्यसेवा करत असाल तर तुम्ही नक्कीच स्वामींना कुठल्या प्रकारचं नैवेद्य दाखवावं, कुठला नैवेद्य दाखवायचा, कुठले वस्तू त्यांना आवडतात, कुठल्या गोष्टी त्यांना आवडतात, आपण आज हे गोष्ट बघणार आहोत. तर चला, तुम्हाला नित्यसेवा कशी करायची, पारायण कसे करायचे आणि अजून तुम्हाला कुठल्या जर का प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्कीच मला विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर ते तुम्ही नक्कीच मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता. आणि त्याचबरोबर अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे आजपासनं की आपल्या कमेंट बॉक्समध्ये फारच रिकामं वाटतंय. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं नक्कीच लिहावं. कारण त्यांनी आपल्या सर्व भक्तांना खूप एक तेज मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्व स्वामी भक्तांना स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींना ना माझा आवडता पदार्थ खरंच आवडतो. कारण मला जे आवडतं, मी असं म्हणू शकते की स्वामींना जे आवडतं ना ते मला आवडतं. स्वामींना बेसन लाडू हे खूप 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 आवडतात. मला जेव्हा ही गोष्ट कळाली होती ना त्यावेळेस मला खरंच खूप आनंद झाला होता. आणि असं मला खरंच वाटलं नव्हतं की जी गोष्ट आपल्याला आवडते तीच गोष्ट आपल्या स्वामींना आवडते. आणि तेव्हा खरं सांगायचं तर तेव्हा मी स्वामी भक्त अजिबात नव्हते. आणि त्यावेळेस मला असं कुठल्याही गोष्टीच्याबद्दल माहिती नव्हत्या. पण हां, एवढं माहिती झालं होतं की स्वामी समर्थ महाराजांना बेसन लाडू हे आवडतात. एकदा मी असेच घरी बेसन लाडू केले आणि विचार केला की स्वामींना बेसन लाडू आधी त्यांना लाडूचा नैवेद्य दाखवावा. त्यामुळे एकदा ते बेसन लाडू घेऊन मठात जायचा प्रयत्न केला. पण स्वामींना मला असं आठवत नाही की मी ते बेसन लाडू मठात घेऊन गेले होते की नव्हते. पण इच्छाप्रमाणे बाप्पाला घरीच नैवेद्य ठेवला, स्वामी बाप्पांना घरीच नैवेद्य ठेवला आणि त्यानुसार त्यानंतर मग ते बेसन लाडू घरात सगळ्यांना प्रसाद म्हणून दिले. कारण बेसन लाडू ही माझीही खूप आवडती वस्तू आहे आणि त्याचमुळे आपल्या स्वामीरायांनासुद्धा ती आवडते. मला ह्याचा खरंच खूप आनंद झालेला. बरं, आता ह्याबरोबर आपण पुढच्या गोष्टीसुद्धा बघूया की स्वामीरायांना अजून काय आवडतं. आपल्या स्वामींना कांदा भजी खूप आवडतात. पण बऱ्याचशा वेळेस असं म्हणलं जातं की पारायण जर का आपण करत आहोत किंवा आपण नित्यसेवा जर का करत आहोत तर अशा वेळेस कांद्याची वगैरे कांदा लसणाची त्यांना नैवेद्य दाखवायचे का. तर ज्या वेळेस नित्यसेवा आपण करतो त्यावेळेस आपण एरवी जो नॉर्मल स्वयंपाक करतो, रोजचा स्वयंपाक जो करतो, त्यावेळेस तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवला तर चालेल. पण जेव्हा तुम्ही पारायण करत असाल, गुरुचरित्राचं पारायण, तर गुरुचरित्राचे पारायणाचे ते नियम वेगळेच आहेत. पण त्याचबरोबर स्वामींच्या सारामृताचं पारायण वगैरे जर का तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही त्यावेळेस कांदा किंवा कांदा लसूण रहित तुम्ही त्यावेळेस स्वयंपाक करायला हवा आणि त्याचा नैवेद्य दाखवायला हवा. कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकतात. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आहे की स्वामींना पुरणपोळी खूप आवडायची. पुरणपोळी त्यांची आवडती गोष्ट होती. त्यामुळे जर का तुम्हाला जमलंच तर महिन्यातनं एकदा दोनदा जेव्हा तुम्हाला जमेल किंवा कुठलाही गुरुवार असेल त्यावेळेस स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य नक्कीच दाखवा. मग पुरणपोळीमध्ये तुमचं सगळाच त्यामध्ये स्वयंपाक येईल. पुरणपोळी, कटाची आमटी, कुरडई, भजी, पापड सगळ्याच गोष्टी आपण त्यामध्ये करतो. तर पुरणपोळीसुद्धा त्यांना खूप आवडायची. तर त्यानुसार जर का तुम्ही गुरुवार व्रत करता आहेत किंवा पारायण करतायत किंवा नित्यसेवा करतायत तर जमल्यास स्वामी बाप्पांना पुरणपोळी, बेसन लाडू आणि कांदा भजी हे नित्यसेवामध्ये तुम्ही दाखवू शकता. हां, पण जेव्हा पारायणाचं तुम्ही नैवेद्य दाखवत असाल त्यावेळेस कांदा लसूण रहित तुम्ही नैवेद्य तो करा. पुरणपोळीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस एरवी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असाल त्यावेळेस तुम्ही कटाची आमटीमध्ये वगैरे कांदा वापरला तरीही चालेल. पण पारायणाच्या समाप्तीला जर का तुम्ही पुरणपोळी वगैरे केली तर त्यावेळेस कांदा न वापरता तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहेत. तर या अशा थोड्याशा गोष्टीमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वामींना दाखवायच्या आहेत. स्वामींना ज्यांच्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्यांना त्या नैवेद्य म्हणून दाखवायच्या आहेत. आणि काही नाही, स्वामींना फक्त एवढ्या थोड्याशा गोष्टीच लागतात आणि बस त्यांच्यावर श्रद्धा भक्ती लागते आणि त्यानुसार स्वामी तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतात. आणि मला असं वाटतं की तुम्हाला आता ह्या व्हिडिओनुसार माहिती मिळाली असेल
आणि त्याचबरोबर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.